महत्त्वाची बातमी आहे। शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आणि 7/12 कोरा करण्यासह इतर मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी सुरू केलेला आंदोलन शांततेत सुरूच राहणार आहे। बच्चू कडू गुरुवारी सकाळी मुख्यमंत्र्यांशी मुंबईत चर्चा करणार आहेत। तर कर्जमाफीसाठी निश्चित तारीख मिळाली नाही तर पुढे रेल्वे रोको करू असा इशारा सुद्धा बच्चू कडू यांनी दिला आहे। नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। या नुकसानीवर सरकारकडून मदत पॅकेज जाहीर करण्यात आलं। मात्र मदत पॅकेज तुटपुंज आहे असा आरोप करत बच्चू कडू यांनी सरकार विरोधात दंड थोपाटले आणि महाएल्गार मोर्चाची हाक दिली। सोमवारी अमरावतीहून त्यांच्या ट्रॅक्टर मोर्चाला सुरुवात झाली। मंगळवारी त्यांचा मोर्चा नागपूर सीमेवर दाखल झाला। जामठाजवळ बच्चू कडू यांच्या आंदोलकांनी चारही दिशेने जाणारे महामार्ग रोखून धरले। त्यामुळे इथं मोठी वाहतूक कोंडी होऊन प्रवाशांची अडचण निर्माण झाली। मुख्यमंत्री आणि सरकारकडून कडूंना सातत्याने चर्चेसाठी बोलावण्यात येत होतं। मात्र कडू आपल्या आंदोलनावर ठाम होते। मंगळवारच्या रात्रीनंतर बुधवारी सकाळी आंदोलन काहीसं हिंसक झालं। आंदोलकांकडून रेल रोको आणि जाळपोळ करण्याचे प्रयत्नही करण्यात आले। मात्र आंदोलन चिघळताना पाहून आणि सर्वसामान्यांना त्रास होताना पाहून अखेर हायकोर्टाला हस्तक्षेप करावा लागला आणि हायकोर्टाने आंदोलन स्थल सायंकाळी 6 वाजेपर्यंत खाली करण्याचे कडूंना आदेश दिले। 24 घंटे से भी अधिक समय तक नेशनल हाईवे में आंदोलन के बाद ठिया आंदोलन के बाद में बच्चू कडू अपने समर्थकों के साथ जो है आंदोलन को ख़त्म कर रहे हैं और अपनी गिरफ्तारी दे रहे हैं। थोड़ी देर पहले ही उन्होंने आंदोलन स्थल से उठने का निर्णय लिया था और उसके बाद में उन्होंने ये कहा था कि वो खुद अपनी गिरफ्तारी देंगे। पहले उनका ये था कि अगर पुलिस उन्हें गिरफ्तार करती है तो ठीक है, नहीं तो वो खुद आकर अपनी गिरफ्तारी जो है वो देंगे। तो नागपुर पुलिस विभाग द्वारा जो एक डिटेंशन जो है स्पॉट बनाया गया है, वहाँ पर जो है भारी पुलिस बंदोबस्त जो है वो तैनात किया गया है। खुद पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र सिंघल यहाँ पर मौजूद हैं। रैपिड एक्शन फोर्स जो है वो यहाँ पर मौजूद है। बैरिकेडिंग की गई है ताकि कोई भी आंदोलनकारी जो है इसको पार करके दूसरी तरफ ना जा पाए और इसी बैरिकेडिंग के पीछे जो है वो वाहन रखे गए हैं जहां से जो है ये इन्हें गिरफ्तार करके रखा जाएगा। किसान नेता या के प्रहार प्रमुख बच्चू कडू ने जो है गिरफ्तारी की घोषणा की है और अपने तमाम समर्थकों के साथ जो है जहां पे पुलिस अधिकारी मौजूद है वहां जा रहे हैं गिरफ्तारी देने के लिए। भाऊ, आप आंदोलन स्थल से अब जा रहे हैं पुलिस वालों के पास, आपने गिरफ्तारी की घोषणा की है। जेल भरो करेंगे ना, बीजेपी वही चाहती थी। 4 बजे सरकार आई, 4 बजे मंत्री आने वाले थे और 6 बजे सरकार कोर्ट का आदेश लेके आई। यानी कितनी कूटनीति है, इतनी कूटनीति तो मेरे को नहीं लगता औरंगजेब ने भी की होंगी। दोनों मंत्री भी वहाँ मौजूद हैं, जो प्रतिनिधि मंडल है वो भी वहीं मौजूद हैं। बातचीत क्यों? अभी बाहर निकले इसीलिए, बातचीत बाहर निकले, रास्ते पर आए इसीलिए। ये बातचीत है, ये कूटनीति है तुम्हारी। अगर बातचीत करेंगे तो आप उनसे बातचीत करेंगे, अगर कोर्ट का आदेश लाना और फिर बातचीत करना। पहले रैपट मारना एक थोबाड़ पे और फिर बातचीत के लिए आ गया ना। दोनों मौजूद है, अगर बातचीत का अगर देते हैं तो क्या आप बातचीत के लिए जाएंगे? क्योंकि आपने क्या है, उनकी औकात कितनी है वो देखते हैं। क्योंकि आपने कहा है कि आप 1 घंटा इंतजार करेंगे, अगर आपको गिरफ्तारी की जाती है तो ठीक है, नहीं तो फिर से आप आंदोलन के पास जाएंगे। दरम्यान सरकारचं शिष्टमंडळ कडूंशी चर्चेसाठी आंदोलन स्थळाकडे रवाना झालं। सरकारचे मंत्री पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल चर्चेसाठी रवाना झाले। जवळपास सायंकाळी 6 वाजता पोलीस आंदोलनस्थळी पोहोचले आणि कडूंची समजूत घातली। मात्र कडूंनी अटक करून घेण्याची तयारी दर्शवली आणि जेल भरोची हाक दिली। मात्र अखेर कोर्टाचा मान राखत बच्चू कडू परवानगी असलेल्या आंदोलनस्थळी निघाले। रात्री 8 वाजताच्या सुमारास ते परसोडी येथील नियोजित आंदोलनस्थळी पोहोचले। यावेळी कडू यांच्यासह महादेव जानकर, राजू शेट्टी, वामनराव चटप, रविकांत तुपकर यांच्यासह इतर शेतकरी नेते उपस्थित होते। सरकारचं शिष्टमंडळ देखील तिथं पोहोचलं आणि त्यांनी कडूंशी चर्चा केली। मात्र संपूर्ण कर्जमुक्ती आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची मागणी कडूंनी लावून धरली। ती मागणी मान्य करत सरकारच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा केली आणि त्यानंतर पुन्हा कडूंशी चर्चा केली। कडूंच्या सर्व मागण्यांवर चर्चेचं आश्वासन देण्यात आलं। ही चर्चा अखेर यशस्वी ठरली आणि बच्चू कडू सरकार आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यास तयार झाले। गुरुवारी सकाळी मुंबईत आता ही चर्चा होणार आहे। मात्र बच्चू कडू यांनी सुरू केलेलं आंदोलन परसोडी मैदानावर शांततेत सुरूच राहणार आहे। आमचं आंदोलन संपलं नाही, फक्त चर्चेसाठी जातोय असं कडू यांनी म्हटलंय। या दरम्यान आंदोलकांना काही झाल्यास तुमच्या घरावर मोर्चा काढू असं देखील कडूंनी म्हटलंय।
सोबतच कर्जमाफीसाठी तारीख मिळाली नाही तर पुढे रेल्वे रोको करू असा इशारा सुद्धा बच्चू कडू यांनी दिला आहे। सगळं तुम्ही ऐकलेलं आहे। मला असं वाटतं का उद्या आम्ही बैठकीला जाणार, आज रात्रभर मी आणि सगळे आम्ही इथंच थांबणार आहोत आणि आमचं आंदोलन कंटिन्यू राहणार आहे। इकडला चक्काजाम कमी होईल। फक्त 31 तारखेला आम्ही रेल रोकोचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे। 31 तारखेला 1 वाजता आमचा रेल रोको सुरू होईल। जर सकारात्मक चर्चा झाली, चांगला निर्णय सरकारनं घेतला कर्जमुक्तीच्या बाबत, तर आमचा रेल रोको थांबू शकतं। निर्णय जर चांगला घेतला, बरोबर घेतला नाही, घोषणा केली नाही त्या संदर्भात, तर आमचं आंदोलन 31 तारखेला होणार। तेपर्यंत रस्ता मोकळा राजभवननं सांगितलं। ग्राउंडवर लोक थांबून मुंबईला बैठक होईल। मंत्र्यांनी शब्द दिलाय का जे मुख्यमंत्र्यांनी त्यांना त्रास होणार नाही उद्या? ते मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला। सगळे आता ग्राउंडवर जाणार। रस्ते मोकळे होणार। रस्ते आंदोलनाचं हे पहिलं यश म्हणता येईल की सरकारशी सकारात्मक चर्चा? अजून यशगीज नाही म्हणतायत। आमचं आंदोलन संपलं नाही, लक्षात घ्या। काय वाटते सकारात्मक? आमचं आंदोलन संपलेलं नाही, फक्त चर्चेसाठी जात आहोत। याचा अर्थ आंदोलन संपलं नाही। चर्चेची वेळ स्पष्ट झालेली आहे का? 6 वाजता 6 ते 7 वाजता होईल उद्या संध्याकाळी। तोपर्यंत तुम्ही येतपर्यंत आंदोलन इथे असणार? इथे असणारच। तर यावर सरकारच्या शिष्टमंडळातील मंत्री आशिष जयस्वाल यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली की जे चर्चा झालेली आहे तशी रिपोर्टिंग करा। ऑलरेडी त्याच्यापेक्षा जास्त बोलायची आवश्यकता नाही, आता ती सर्व चर्चा करू द्या। एकंदरीतच महामार्गावरील सर्व ट्रॅक्टर आणि वाहनं हटवली जाणार असल्यानं काहीसा दिलासा मिळणार आहे। आता गुरुवारी सकाळी मुंबईत मुख्यमंत्री आणि बच्चू कडू यांच्यात काय चर्चा होते आणि या चर्चेचं फलित काय ठरतं हे पाहण्यासारखं असणार आहे। परसोडीहून व्हिडिओ जर्नलिस्ट लोकेश मोहिते आणि जितेंद्र खापरेसह दिव्येश द्विवेदी आणि रवी शुक्ला व नागपूरहून निशांत महात्मे, यूसेन न्यूज।